मौजूद है मुंबई के कुर्ला पूर्व विधानसभा क्षेत्र में, जहां पे आप हमारे कैमरे के माध्यम से देख सकते थे जो महायुति के उम्मीदवार हैं, जो 2 बार के विधायक रहे मंगेश सुदाल विजय रैली यहाँ पर देखने को मिल रही है। लोग जश्न मना रहे कि तीसरी बार महायुति ने उनसे भरोसा जताया और वो उम्मीदवार बने और विजय की रैली कही जाए तो ये गलत नहीं होगी, क्योंकि आज पूरे जो समर्थन है उनका जो समर्थक है वो सड़कों पर उतरे। हम हमारे कैमरे के माध्यम से देख रहे हैं भारी तादाद में एकदम खुशी मनाई जा रही है। यहाँ पर काफ़ी लोग हैं, महिलाएँ हैं, नाच रहे हैं, ढोल ताशे बजाए जा रहे हैं। कैमरे के माध्यम से देख सकते हैं किस तरीके से लोग गुलाल उड़ा रहे हैं, क्योंकि आज फिलहाल जब निश्चित पक्की हो चुकी है, वो चुनाव मौजूद है। तादाद में लोग पहुंचे हैं, महिलाएं हों चाहे पुरुष हो, आज उनकी जीत निश्चित करने के लिए यहाँ पर ये सारे लोग हैं। हम उनसे बात करेंगे। मैडम क्या कहना चाहेंगे? आज हैट्रिक हो गया, इसलिए बहुत हम खुश रहे। हिंदी में बोलो, हम बहुत खुश है, हैट्रिक है, अभी मंत्री बनेंगे। हमारा कुर्ला विधानसभा बहुत जन खुश है, हमारी जीत हो गई, हम सब लोग खुश हैं। सूर्याचं तेज आणि वादलाचं सामर्थ्य असलेल्या अविरत कार्याने सजवलेल्या जिंकून आलेल्या आमच्या लाडक्या सुपुत्राला मंगेश कुडाळकर साहेबांना आज आमच्या युती सरकारच्या सगळ्या बहिणींचा प्रथम सलूट आणि त्यांना त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आज तिसऱ्यांदा ते कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा निवडून आले। हे सर्व आहे ते जनतेच्या मनातील प्रेम आणि जनतेने त्यांना दाखवून दिले की आज त्यांनी एवढी कामं केली, म्हणून त्यांनी आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे आणि पुन्हा एकदा भगवा फडकवलेला आहे आणि आता ते पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सज्ज होणार आहेत। आणि आज त्यांना आज सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सर्व पक्षातील लोकांनी त्यांना मदत म्हणजे भरघोस मतांनी विजयी केलेला आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये त्यांचं नाव कोरलेलं आहे। निश्चितपणे आम्हा सर्वांना आनंद झालेला आहे। माननीय मंगेशजींचं कार्य कुर्ला विधानसभा क्षेत्रामध्ये गेले, मी तर म्हणेन 10 वर्ष ते आमदार म्हणून होतेच, पण गेले 36 वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने ते इथे कार्यरत करत होते आणि आज आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे। ते तिसऱ्यांदा आमदार झालेले आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघत आहोत। निश्चितपणे देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यांना येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावं। आपण जर पाहिलं असेल तर लढती काटेची टक्कर होती, पण शेवटी म्हणतात ना, सत्य कभी पराजित नहीं होता, हार नहीं होता है, पराजित होता है, तसं झालं। आणि कुर्लावासियांचं प्रेम हे सतत त्यांच्यावर आहे। मी एवढंच म्हणतो, सर्व साहेबांवर विश्वास, विशेषतः माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आज सार्थ ठरले आणि आमचा आजचा हा विजय निश्चय झालेला आहे। हा विजय आमदार मंगेश कुडाळकरांनी जनतेला केलेल्या सेवेचा आहे। हा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने, महाराष्ट्रातल्या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवलेल्या मंगेश कुडाळकरांनी केलेल्या मेहनतीचा आहे आणि हा विजय शिवसेनेचा आहे। परिवर्तन तर नक्कीच होणार, कारण की साहेबांनी केलेल्या आजवरती हा साहेबांचा तिसरा टर्म आहे। त्या तिसऱ्या टर्ममध्ये केलेली कामं आहेत, याच्या व्यतिरिक्त आता आणखीन विकासाची कामं जी साहेबांनी हाती घेतली त्यांचं स्वप्न आहे। आज शिंदे साहेबांच्या विश्वासाने बाळासाहेबांचं स्वप्न आणि हे पूर्ण केलेलं शेवटी याच्यामध्ये ठरलेलं आहे की ते साहेबांनीच केलेलं आहे। शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांना ही ऊर्जा मिळालेली आहे आणि आता ह्या नक्कीच वार्डामध्ये, या विभागामध्ये भरपूर कामं ही मंगेश कुडाळकर साहेबांच्याच विश्वासाने होतील आणि ती सार्थ ठरतील आणि जनतेचा साहेबांना आशीर्वाद आहे। फक्त या लोकांबरोबर आम्हाला तो साजरा करायचा वेळ थोडा लागला, पण चांगला आनंद मिळाला।
की